या वहिनींच्या परिवाराशी गप्पा झालेल्या आहेत. आता जाऊया समोरच्या परिवाराकडे, कारण ते सगळे सज्ज आहेत. चला भेटूया पुढच्या वहिनींना. बापरे, गोड नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. सारिका प्रकाश चव्हाण. माहेरचं नाव? सारिका शिवाजी भोसले. आणि माहेर कुठलं? कोरेगाव तालुक्यातील नागझरी गाव. बर, आता त्या ओळख करून सगळे. हे माझे मिस्टर प्रकाश पांडुरंग चव्हाण. नमस्कार. हे माझे सासूबाई. नमस्कार. ही माझी ननंद. बर. ही माझी जाऊबाई. ही माझी बहीण. बर. तो भाऊ. हा भाऊ. ते वडील. हे 2 मुलं. बर. ही भाची. चला आता सुरुवात करूया गप्पा. नमस्कार. आणि मग वहिनी, तुम्हाला काय करण्याची इच्छा आहे? म्हणजे समाजकार्याची आवड आहे. आणि ती काय करतात? ते त्यांना पण आहे आवड समाजकार्य. समाजकार्य. हो, दोघांनाही आहे. मग तुम्ही सध्या काय करता? मी सध्या गृहिणीच. गृहिणी. हा, आणि किरकोळ शिलाई काम. शिलाई काम. आणि ते काय करतात? घर सांभाळून. ते ऑफिसला, सर्व्हिसला. नोकरीला. हा, नोकरी. आणि वहिनी, कोण म्हणजे एखादा जर विषय वादाचा झाला खरा, आता घर संसार म्हटल्यानंतर होणार, मग अशा वेळेला एक पाऊल मागे कोण घेतो तुमच्या दोघांपैकी? तसं आम्ही दोघंही ऍडजस्ट करतो. म्हणजे हा, दोघंही ऍडजस्ट करतो प्रत्येक गोष्टीत. प्रत्येक वेळेला म्हणजे ते चिडले तर मी गप्प बसते, मी चिडले तर ते गप्प बसतात. असं ठरवलंय तुम्ही? नाही. मग कसं काय हे असं? त्याशिवाय घरात शांतता नाही राहत ना. आणि काय बदलायला पाहिजे स्वभावातलं त्यांनी? काय, दुसऱ्यांसाठी जास्ती लोकधार्जिन असं, म्हणजे दुसऱ्यांसाठी जास्ती लोकधार्जिन. अच्छा अच्छा. घरच्यांसाठी कमी आणि दुसऱ्यांसाठी जास्त असं करतात, कार्य करत असतात. हात मारा त्यांना, बोलवा. अहो, ऐकलं का? नमस्कार. नमस्कार. उशीर का होतो तुम्हाला? कामावरनं ज्यावेळेस सुट्टी होणार तेव्हा घरी येणार. हो, पण त्याच्यानंतर परत जाता तुम्ही घरी आल्यानंतर? थोडा वेळ आता जरा मित्रांमध्ये. कळलं? हो, जायला पाहिजे, पण आपल्याला त्रास होत नाही हे बघून जायला पाहिजे ना. हा, ह्याच्यावरती काय म्हणतात? तो त्रास झाला तरी मित्रमंडळीमध्ये थोडंसं जरा जाऊन एक 10 मिनिटं जरी जाऊन आलो तरी रिलॅक्स होतं. नाही, पण ते फोन येईपर्यंत येतच नाही तुम्ही. फोन आला की मात्र लगेच हाय या कंडिशनला 2 मिनिटाच्या आत घरी. काय हे खरं आहे? हो, खरंय. बरं, वहिनीने त्यांच्या स्वभावातलं काय बदललं पाहिजे? थोडासा रागीट स्वभाव आहे, पण तो पाहिजेलच. हा, पाहिजे. मग काय बदलायचं? मग काय नका बदलू. दुसरं काय? अजून काय बाकीचं तर मग हे सगळं व्यवस्थितच आहे. हा, वहिनी केवढं काय हे, म्हणजे तुमचा केवढा दरारा आहे वहिनी? दरारा वगैरे नाही, मग एकमेकांना आदर करतो तेच दरारा. बरं, आता मी काही प्रश्न विचारणार आहे. वहिनी, आधी तुम्ही सांगा पहिला प्रश्न, किचन मध्ये बसवलेली पाण्याची टाकी किती लिटरची आहे? हा त्यांच्यासाठी. 700 लिटरची टाकी येते. 700. राईट. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. एक उत्तर बरोबर आलं. वहिनी, तुम्ही सांगा, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मिस्टरांनी काय भेट दिली होती तुम्हाला? साडी. साडी. अभिनंदन. तुम्ही सांगा, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला वहिनीनी तुम्हाला काय भेट दिली? शर्ट. अरे वा, अभिनंदन. आणि आता ती म्हण पूर्ण करा. नळी फुंकली सोनारे. नळी फुंकली सोनारे. नाही नाही, तुम्हाला माहिती आहे काय? इकडून तिकडे गेले वारे. इकडून तिकडे गेले वारे. 3 उत्तरं जी बरोबर आली त्यासाठी 300 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. भेटूया संपूर्ण परिवाराला. नमस्कार. नमस्कार. सुनेबद्दल काय सांगणार तुम्ही? हाय, चांगली आहे, हा? प्रेमळ आहे, चांगली आहे. बरं बरं. आज कोण कोण आलंय वहिनी माहेरून? वडील आणि भाऊ. नमस्कार. किती वर्षांनी भेट झाली माहितीये का तुम्हाला? 25-30 वर्षांनी. 30 वर्षांनी. स्प्रिंग मिल, मुंबई. बरोबर ना? स्प्रिंग मिलच्या स्टोअर डिपार्टमेंट मध्ये तुम्ही होता? होतो. बरोबर. बघितलं, असं कुठे कुठे कधी कधी म्हणजे प्रवासातली माणसं भेटत असतात. खूप छान वाटलं. आता काय स्प्रिंग मिल राहिली नाही, पण ते आनंदाचे दिवस फार वेगळे होते. आणि काय सांगणार मुलीबद्दल तुम्ही? मुलगी एकदम चांगली आहे. आणि जावई? जावई तर तिच्यापेक्षा चांगली आहे. जावयांच्या दारात आलेत ना, जावयांना हे करायलाच पाहिजे ना. हे बघा काय बोलल्या, ते जावयांकडे आलेत ना म्हणून जावयांचे जास्त कौतुक करतात. बरं वहिनी, मला सांगा, तुमच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा क्षण कोणता? पहिल्यांदा मला पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला साडी आणली. तो पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला म्हणजे लग्नाच्या पहिल्या
लग्नाचं सांगते ना मी. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला असं म्हणायचं होतं. काय मराठी भाषा आहे थोडस पण ताण लागल्यामुळे हे होते. काय थोडस तहान लागल्यामुळे म्हणे शब्द इकडचे हा, तिकडे इकडचे होतात. तिकडे व्हायला लागले. बरं, आज मिस्टर फारच गप्प येतो, टेन्शन मध्ये आहेत का? त्यांनाच विचारा. बरं, त्यांनाच विचारा. का हो तुम्ही असे गंभीर का दिसताय? कुठे तवा नाही, नाही ना? ते जास्त तुम्हाला बोलतच आवड नाहीत. कसली आहे? असं काय खास नाही आवड म्हणजे. कसलीच आवड नाही तुम्हाला? बरं सासूबाई, मग खुश आहात, आनंदी आहात? खुश आहे. हा, खुश आहे. बरं, यांनी यांच्या स्वभावात काय बदल केला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? काय नाही, चांगले आहे. एवढंच की मुलीला माझ्या बदल करून चांगली सांभाळा, एवढंच माझी छान, बाकी छान. काय नाही. माऊली म्हणून लेकराची काळजी घेणारच, घेणार. पण हे सुद्धा लेकरू तुमच्या पदरात आहे एवढं लक्षात ठेवा. हा? तिने लगेच ठरतानाच वचन दिलंय माझ्या बहिणीसारखी सांभाळीन म्हणून. अरे वा वा वा. आणि आजपर्यंत नित्य नेमाने त्या करतायत. अभिनंदन वहिनी, Thank you. तुम्हाला सलाम करतो आम्ही सगळे या निमित्ताने. हा? आणि त्याचबरोबर वहिनींच्या मनातलं वाक्य आता हे सगळे ओळखणार का? म्हणजे मिस्टरांनी ओळखायचंय, बाकी कोणी आता बोलायचं नाही, कारण ते आज काही बोललेले नाहीयेत. हातावर हात ठेवून फक्त उभे आहेत ते असे. हा? आता वहिनी हे वाक्य आणि मिस्टरांनी ओळखायचंय, बाकी कोणी बोलले तर बक्षीस मिळणार नाही. विट्टी दांडू लहानपणी खेळत होते, तुम्ही आणि मी. तुम्ही लहानपणी यांच्याकडे काय? मी विट्टी दांडू लहानपणी खेळत होते. हा, पुढे काय? मी लहान असताना विटी दांडू खेळत होते, हे इथपर्यंत बरोबर. पुढचं काय? मी सुद्धा खेळत होतो. वेळ. तुम्ही अर्धवाक्य बरोबर सांगितलं. काय काय? लहानपणी मी विटी दांडू खेळायचे, बरोबर ना? त्यांचं पुढे असं म्हणायचं होतं, मला आता सुद्धा तसाच विटी दांडू खेळायचा आहे. काय झालं तुमच्या मनात? काय आलं? काहीच नाही, काय कळालंच नाही. त्याच्यासाठी वेळेवर घरी येत जा, म्हणजे सगळं कळेल. बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. बरोबर आहे. तर हे बक्षीस गमावलं, कारण वहिनींना दिलेलं वाक्य, वहिनींच्या मनातलं वाक्य त्यांनी जर अचूक ओळखलं असतं तर बक्षीस मिळालं असतं. आणि बाकीचे सल्लागार सुद्धा जे काय होते ते पाठवून ज्या पद्धतीने प्रॉम्प्टिंग करत होते, त्यामध्ये जणू काही सगळ्यांनी सुपारी घेतली होती की ह्यांचं कसं चुकेल. त्यामुळे हे बक्षीस गेलं. तेव्हा बघणार आहोत आपण आता की आता पैठणी कोण जिंकणार.